आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताय. कशा बाबतीत आंदोलन आहे, नेमकी काय मागणी केलेली आहे? आरवी येथे गट विकास अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. नरेगाच्या कामामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याने दुसऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग केले. त्याबाबत गट विकास अधिकारी आरवी यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला, परंतु त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावरच त्यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीमध्ये गट विकास अधिकारी स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40-50 हजार घरकुलं किंवा नांदेडसारखा जिल्हा असेल, यवतमाळसारखा जिल्हा असेल, 1-1 लाख घरं मंजूर आहेत. प्रत्येक BDOकडे जवळजवळ 20-30 हजार घरकुलं, 10 ते 20 हजार 30 हजार लेबर एवढाचं मॅनेजमेंट एकटा गटविकास अधिकारी करू शकत नाही. आणि त्यामुळं त्याला जो त्रास होतो त्याच्यावर सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही आता हे त्याच्या निषेधार्थ, म्हणजे मॅडमला आमच्या त्या अटक केल्या, मनोज कोल्हे म्हणून मॅडम होते, त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आम्ही रजा आंदोलन केलेलं आहे. आज माननीय ग्रामविकास मंत्री महोदय, त्याचबरोबर रोहयो मंत्री महोदय यांच्याबरोबर आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आहे. त्यानंतर जो निर्णय येईल, सकारात्मक निर्णय आल्यानंतर आमचं आंदोलन स्थगित होईल. आपण ऑपरेटरच्या चुकीमुळे किंवा इतर व्यक्तींच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असं सांगताय. मग जेव्हा ऑपरेटरकडून किंवा इतर व्यक्तींकडून चुकी होते एजंटकडून, तेव्हा हे तपासणी करण्याचं काम कुणाचं असतं? खूप मोठ्या प्रमाणात काम असल्यामुळे आपण चेकिंग करणं अशक्य आहे. एखाद्या तालुक्यामध्ये जर 40 हजार घरकुलं असतील तर एका घरकुलाचा 4 हप्ते, 1,20,000 1,60,000 हप्ते. त्याचबरोबर आपण जे बघतो की आता नरेगा मास्टर ग्रामपंचायत स्तरावर निघतं, त्यानंतर त्याचं पेमेंट BDO स्तरावर दिलं जातं. त्यामुळे एवढं हेच आमचं म्हणणं आहे की एकट्या BDOकडनं हे अशक्य आहे. मग दोषी कोणाला ठरवताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतं, कोण आहे याच्यामध्ये दोषी नेमकं? त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्चर तेच केलं होतं, त्यांच्या बाबतीत त्यांनी गुन्हा दाखल केला होता, परंतु त्यांनी उलटा कसं केलं होतं ते आता आपल्याला तिकडनं एक्झॅक्ट त्याच्यातलं अजून काही कळालेलं नाही. ते आता राज्य संघटना आज तिकडेच आहे नागपूरला, माननीय मंत्री महोदयांबरोबर त्याबाबत चर्चा आहे की याच्यामध्ये कशा प्रकारे मार्ग काढता येईल. काय प्रमुख मागणी आहे, त्यांनी मान्य झाले नाही पुन्हा काय करणार आहे? चौकशीनंतर समजा एखादी गोष्ट काय असेल तर एक विभागीय चौकशी करावी, त्यानंतर FIR जर त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर FIR दाखल करावा. त्याचबरोबर आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाठीमागं बघितलं तर त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. नरेगाच्या बाबतीत सुसूत्रता आली पाहिजे, जसं बाकीच्या ह्याच्यामध्ये घरकुलाच्या बाबतीत सुद्धा जे टार्गेट ओरिएंटेड आहे त्याच्यापेक्षा डिमांड ओरिएंटेड असावं. अशा प्रकारे आमच्या संघटनेच्या मागण्या आहेत, जेणेकरून काम करताना एक चांगल्या वातावरणात काम करता येईल.